रवींद्र चव्हाणांनी लातूरमध्ये जाऊन दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांवर टीका केली होती आणि आज मुख्यमंत्र्यांनी तिथे जाऊन डॅमेज कंट्रोल केलं। भाजपनं लातूर जिंकण्यासाठी कंबर कसली असतानाच विधानानं भाजपची कोंडी झाली आहे। विलासराव देशमुखांचा अवमान भाजपला महागात पडणार हे लक्षात येताच देवेंद्र फडणवीसांनी थेट माफी मागत सारवासारव केली आहे। लातूरच्या राजकारणात आणि भाजपमध्ये नेमकं काय घडले जाणून घेणार आहोत या बातमीच्या माध्यमातून। नमस्कार, मी मृदुला। गेले 2 दिवसांपासून लातूरचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। लातूर हा काँग्रेसचा आणि विशेषतः देशमुख घराण्याचा बालेकिल्ला मानला जातो। या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजपनं जोरदार तयारी सुरू केली आहे। रवींद्र चव्हाण लातूर दौऱ्यावर होते। यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण यांनी राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री आणि लातूरचे लोकनेते विलासराव देशमुख यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केलं। रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुखांच्या कामावर आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत टीका केली। मात्र ही टीका भाजपसाठीच डोकेदुखी ठरली। रवींद्र चव्हाण यांच्या विधानानंतर लातूरमधील काँग्रेस कार्यकर्ते आणि विलासराव देशमुखांना मानणारा मोठा वर्ग आक्रमक झाला। भाजपला याची झळ बसणार हे लक्षात येताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने सूत्र हातात घेतली आणि डॅमेज कंट्रोल करण्यास सुरुवात केली। देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य चुकीचं असल्याचं सांगितलं आहे। फडणवीस म्हणाले की विलासराव देशमुख हे केवळ काँग्रेसचे नेते नव्हते, तर ते महाराष्ट्राचे एक उत्तुंग व्यक्तिमत्व होते। आमचे त्यांच्याशी राजकीय मतभेद नक्कीच होते, पण त्यांच्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे। रवींद्र चव्हाण यांनी केलेलं विधान हे पक्षाची अधिकृत भूमिका नाही आणि ते विधान चुकीचं आहे असं सांगत फडणवीसांनी एका अर्थाने आपल्याच मंत्र्याला समज दिली आहे। लातूरच्या मातीत विलासराव देशमुख या नावाचं असलेलं वलय आणि ताकद देवेंद्र फडणवीसांना पक्की ठाऊक आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर विलासरावांवर वैयक्तिक टीका केली तर लातूरची जनता भाजपच्या विरोधात जाईल याची जाणीव फडणवीसांना झाली असावी। राजकारणात टीका टिप्पणी होतच असते, पण दिवंगत नेत्यांबद्दल बोलताना तारतम्य बाळगावं लागतं। मात्र रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यामुळे आणि फडणवीसांच्या या हस्तक्षेपामुळे काँग्रेसच्या हाती आयतच कोलीत मिळालं आहे। आता लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप देशमुखांच्या गडाला धक्का देणार की स्वतःच्याच नेत्यांच्या विधानामुळे अडचणीत येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या सर्व प्रकरणामुळे भाजपमधील अंतर्गत संवादावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। ज्येष्ठ नेत्यांच्या सन्मानावरून फडणवीसांनी घेतलेली ही भूमिका राजकीय मुत्सद्देगिरीचा भाग असली तरी आता लातूर महापालिका भाजपच्या हातून जाण्याचे चिन्ह दिसत आहे। तुम्हाला काय वाटतं? मुख्यमंत्र्यांनी केलेलं हे डॅमेज कंट्रोल लातूरसाठी कितपत फायद्याचं ठरेल? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।